हॅलो वनिकर्स, नमस्कार मित्रांनो। आज माझ्यासोबत आहे साधा माणूस विलास झट्टे, ज्यांचे नुकतेच सोशल मीडियावर 1 लाख फॉलोअर्स झालेले आहेत। ते फक्त इंस्टाग्रामवर, आणि फेसबुकची गिनती वेगळी, युट्यूबची गिनती वेगळी। तर सध्या साधा माणूस सगळीकडे खूप गाजतो आहे, आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या परिसरासाठी की आपल्या वणी विधानसभा क्षेत्रातला माणूस आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव होत आहे। तर विलास झट्टे आज माझ्यासोबत आहे। विलास झट्टे सोबत आपण इंटरव्ह्यू करू, त्यांचा हा जो प्रवास आहे तो पूर्ण आपण जाणून घेऊ। तर विलास भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू, धन्यवाद। तर साधा माणूस विलास झट्टे, तुमचा थोडा अल्प परिचय द्या लोकांना, कारण लोकांना तुम्ही आतापर्यंत साधा माणूस म्हणून दिसलाय। विलास झट्टे कोण आहे, याच्या मागचा विलास झट्टे कोण आहे हे लोकांना सांगा। नमस्कार, मी विलास कवडू झट्टे आणि मारेगाव इथं राहतो, यवतमाळ जिल्ह्यामधला मारेगाव। आणि जुनं माझं गाव म्हणलं तर पाथरी, मारेगाव तालुक्यामध्ये पाथरी एक गाव आहे, खेडा आहे, जे 50 घराचं गाव आहे। तिथं मी राहत होतो आणि गेल्या 5 वर्षापासून मी मारेगाव इथं राहतो। आणि माझी ओळख म्हणजे मी एक मिडल क्लास फॅमिलीतला आहो, खूप काही मोठा श्रीमंत नाही, आणि स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या हिमतीवर, मला कोणती शेती नाही, माझे वडील कुठं जॉबवर नाही, काही नाही। आम्ही मजूरदार म्हणून जगत आहो आणि मजूरदार म्हणून आता पण आहो। असं करता करता मला बिझनेसची आवड होती। माझं बूट हाऊस होतं, मी बूट हाऊस चालवता 2 महिन्या पहिले बंद केलाय। मी फुल टाइम आता सोशल मीडियावर आहो आणि हीच माझी ओळख आहे। आणि या इंटरव्ह्यूसाठी आम्ही हॉटेल महफिलचं खास करून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आणि साधा माणूस मला इथं भेटला। तर विलास भाऊ, साध्या माणसाची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युअली तुला कसं काय सुचलं की साधा माणूस आपण बनावं आणि लोकांसमोर एक पात्र सादर करावं? गोष्ट याची सुरू झाली 2021 मध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये 8 तारखेला आम्ही पहिला व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता, मित्रांनी केलं पागल। तर तो जो व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये आम्ही पहिली वेळ जे विल्याचं कॅरेक्टर मी केलं होतं। आम्ही जवळपास 4-5 मित्रांनी मिळून ते आम्ही युट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि एक लॉंग व्हिडिओ बनवला होता, जो जवळपास 10 मिनिटाचा होता। आणि त्याच्यामध्ये माझी सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता तोच म्हणजे एक विल्या म्हणून एक नटखट कॅरेक्टर होतं, ते आम्ही ते बनवला होता आणि तिथून त्याची सुरुवात झाली होती। आणि इथून 4 वर्षा पहिले जे क्राऊड जो होता तो पूर्ण टोटली लॉंग व्हिडिओवर होता, शॉर्टवर कमी होता, रील्सवर कमी होता। तर आम्ही तिथं काम करत होतो। तिथं काम करता करता जवळपास 3 वर्ष निघून गेले, पण 3 वर्षामध्ये तसा काही रिस्पॉन्स आम्हाला लॉंग कंटेंटवर भेटत नव्हता। मग आम्ही, माझ्या टीमचे जे लोक आहेत ते आम्ही काम करत होतो। आम्ही खूप सारे व्हिडिओ या मैफिल हॉटेलमध्ये पण बनवले आहे। मग करता करता काय झालं की मी मल्टिपल कॅरेक्टर करत होतो, जसं कधी डॉनचा केला, कधी गुरुजीचा केला, कधी बापाचा केला, असे खूप सारे कॅरेक्टर केले। पण त्याच्यामध्ये जेव्हा मी जवळपास माझ्या मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 3 तारखेला माझे वडील गेले, डेथ झाले। त्याच्यानंतर मला असं वाटलं की माणसाचा काही भरोसा नाही, माणूस अचानक चालला जाईल काही सांगता येत नाही। कारण तो जो होता तो माझ्या लाईफ मधला एक टर्निंग पॉईंट होता। आणि तिथून जे मला असं लक्षात आलं की माणसाचा भरोसा नाही, माणूस कधी पण जाऊ शकतो। मग तेव्हा तन्मय, जो माझ्यासोबत मला आवाज देते, तन्मय सरोदे, त्याच्याशी आम्ही डिस्कशन केलं। आम्ही बोललो की म्हणलं आपल्याला इथून आता कंटिन्यू काम करायचं आहे। आम्ही कधी केलं नाही केलं असं चालू होतं आमचं, पण तिथून आम्ही कंटिन्यू काम करायची सुरुवात केली आणि दोघांनी ठरवलं। आणि एका दिवशी आम्ही शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते जवळपास 10-10, 8-8 शूट करायचो, आणि सकाळी एक संध्याकाळी एक, जशी आपण दवाखान्यात गेलो तर गोळ्या घेतो तशी सकाळची गोळी आणि संध्याकाळची गोळी, अशी एक एंटरटेनमेंट आम्ही टाकत होतो। आणि ते बनवता काय झालं ना, माझा 17वा व्हिडिओ व्हायरल झाला। जो व्हिडिओ होता सरकारी नोकरीवाला, सरकारी नोकरी लागली, लग्न करते का, रणवा म्हणून जाईन पण मी लग्न करणार नाही, तो वाला माझा 17वा व्हिडिओ व्हायरल झाला। आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर तिथून माझे महिन्याभरामध्ये 15 दिवसातच माझे 10,000 फॉलोअर्स झाले। आम्ही ठरवलं होतं की इथून 6 महिने असं काम करायचं, एक तर व्हायरल व्हायचं, नाही तर इथून सोडून द्यायचं। 6 महिने मेहनत तर करून पाहू, पकडली। 6 महिने मेहनत तर करून पाहू, मेहनत जर होईल तर करू, नाही तर सोडून देऊ। कारण आम्ही 3 वर्ष मेहनत करत होतो, पण आम्हाला हे माहिती होती, आमचा विश्वास होता, कॉन्फिडन्स होता स्वतः। मग काम करता मग तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर माझे 10,000 फॉलोअर्स झाले, तेव्हा एक कॉन्फिडन्स आला की नाही होऊ शकते। मग तिथून पुन्हा 15 दिवसांनी 16,000 फॉलोअर्स झाले। आम्ही 16,000चं सेलिब्रेशन केलं। आणि तसं करता करता ते साधा माणूस कॅरेक्टर आहे जे लोकांच्या मनात घर करत गेलं। मी सर्वसाधारण लोकांचे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचे प्रश्न उचलत गेलो, सोबत आपला मनोरंजन कॉमेडी आहे ते पण करत गेलो। आणि तो साधा सरळ माणूस, जो सोजवळ माणूस आहे, तो लोकांच्या मनात घर करत गेला
आणि आज माझे इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर झाले. त्याच्यानंतर फेसबुकवर माझे 1.5 लाख फॉलोअर्स आहे आणि युट्यूबवर 15,000 18,000 असे 2 प्रकारचे माझे चॅनल्स आहे. असा हा साधा माणूस जन्माला आला. तर साध्या माणसाचे फॉलोअर्स तुम्ही समजून घ्या. जवळपास 2.5 ते 3 लाखाच्या दरम्यान आपला साधा माणूस विलास झट्टे पोहोचलेला आहे. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा आता हळूहळू पोहोचत आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करत आहे. सुरुवातीचा काळ सांगितला, संघर्ष सांगितला. आता साधा माणूस सगळीकडे ओळखला जातो आणि लोक आता सेल्फी काढतात, विचारतात, कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बोलवतात. किंवा मी पाहिलं की तुम्ही यवतमाळला गेला, अमरावतीला गेलात आणि काही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे त्यांच्याशी भेटला, जे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या एरियामध्ये चांगलं काम करतात. तर त्या 2021चा विलास झट्टे आणि 2025ला विलास झट्टे, साधा माणूस किती बदललेला आहे? माणूस म्हणून मी जसा होतो पहिले तसाच आहो. फक्त जे चेंज झाले आहे ते म्हणजे लाईफस्टाईल मध्ये थोडाफार बहुत सारा असं म्हणलं तर चालते. एक नाणं जे पलटवतो आपण, चित का पट होते, तर डायरेक्ट चितचा डायरेक्ट पट झाला म्हणतो चालते. एक म्हणजे टोटली चेंज झाला. पहिले कसं होतं ना की मी एकदम बडाई नाही करणार, पण ते लोकांचं प्रेम आहे. पहिली सेल्फी जेव्हा मी घेतली, माझ्यासोबत तन्मय होता. आम्ही 2 जण युट्यूबचे व्हिडिओ बनवत होतो. एक मारेगाव म्हणून गाव आहे, कोरंबी मारेगाव, तिथला एक व्यक्ती होता, त्यांना आम्हाला आवाज दिला आणि आमच्यासोबत फोटो काढला. तर तो अक्षरशः तन्मय फोटो काढतो म्हणून म्हणते आता कसं म्हणजे तो त्याचे जे एक्साइटमेंट होती ना ते हाय होऊन गेली. नंतर आम्ही पहिला फोटो तेव्हा दिला. तो पहिला प्रशंसक, पहिला सेल्फी प्रशंसक, पहिला जेव्हा फोटो दिला तो अजूनही लक्षात आहे माझ्या, मी विसरलो नाही. कारण कलाकार हा म्हणजे स्तुतीचा आणि याचाच भुकेला आहे की म्हणजे असं नाही की त्याला पैसा खूप पाहिजे हे सगळ्या गोष्टी. कलाकार हा कुठं ना कुठं आदर मान सन्मानाचा भुकेला आहे आणि ते आम्हाला तिथं आदर मान सन्मान भेटला. त्याच्यानंतर राहिला विषय चेंजचा, तर असे चेंजेस माझ्या लाईफमध्ये होऊन गेले आता की मी पहिले माझं बूट हाऊस होतं, मी ते चालवून माझे व्हिडिओज बनवत होता आम्ही. पण आता अशी गोष्ट होऊन गेली की येथून 3 महिन्या पहिले मी माझं शॉप जे आहे ते बंद केलं टोटली आणि फुल टाइम मी सोशल मीडिया क्रिएटर झालो. आणि आम्हाला इन्स्पिरेशन देणारा म्हणजे आशिष भाऊ बोबडे, चिमूर का छोकरा म्हणून फेमस आहे. आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरी बघितलं, लाईफस्टाईल बघितली, पण त्या माणसाला ग्राउंड लेवलचं बघून आम्हाला खूप खुशी झाली आणि आम्ही तिथून काम करत गेलो. आणि चेंजेस एवढे खतरनाक झाले की मी विचार नव्हता केला. मी फक्त असा विचार केला होता की माझे खूप थोडेफार फॉलोअर होईल आणि लोक मला ओळखायला लागल. पण एका वर्षामध्ये एवढे फॉलोअर झाले की आता प्रत्येक ठिकाणी मी गेलो तर उभं राहिलो तर विलास भाऊ विलास भाऊ विलास भाऊ एवढी स्तुती आणि ते फोटो आणि ते ह्या सगळ्या गोष्टीमुळं लाईफ जे आहे ना हे म्हणजे असं नाही राहिलं की प्रायव्हसी जे म्हणतो आपण त्या गोष्टी कुठं ना कुठं गेल्या. म्हणजे तिथं आता मला कुठे गेलं तर कुठेही लोक ओळखते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतो बहुत साऱ्या ठिकाणी, तर तिथं असा विषय होऊन गेला की हर ठिकाणी गेल्यानंतर मला ओळखणारा व्यक्ती भेटूनच जाते. कारण हर एकाच्या हातामध्ये सगळ्यांच्या मोबाईल आहे आता. त्यामुळं लाईफ जी आहे ती टोटली चेंज झाली आहे. मग ते फॅन बेस नुसार असो किंवा मग पैशानुसार असो, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना माझ्या लाईफमध्ये इव्हन मी विचार नव्हता केला त्याच्यापेक्षा जास्त भरभरून. आणि हे सगळं जे झालंय ते माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या व्हिडिओला लाईक करणारे, शेअर करणारे जे काही माझे फॉलोअर्स आहेत त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. बरं, विलास तन्मयचं नाव वारंवार घेतोय, तर हा तन्मय विलास झट्टेच्या साध्या माणसाला जो आवाज देतो, काय बे विल्या कुठं चालला, काय करतोय, आज नवीन प्लॅनिंग काय, तर हा तो आहे. पडद्यामागचा पार्श्वभागामध्ये याचा जो आवाज येतो तो तन्मय आहे. तर विलासच्या म्हणजे वाटचालीमध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. कारण साधा माणूस जे आपण म्हणतो, विलास जे उत्तर देतो, आपल्या मनातले जे प्रश्न विचारतो का मी या जागी असतो तर विलासला हाच प्रश्न विचारला असता, काय बे विल्या कुठं चालला, काय करताय, तर हा तन्मय आहे. हा विलासला बॅकग्राऊंड मधून आवाज देऊन प्रश्न विचारतो. मग आता विलास सोबत तू फिरतो, त्याचे व्हिडिओ बनवतो आणि हा तन्मय तुम्ही जे यांचे व्हिडिओ पाहता ना, जी क्वालिटी व्हिडिओ मध्ये येते, जी एडिटिंग व्हिडिओ मध्ये होते, त्या सगळ्या मागे तन्मय आहे. विलास निर्देश देतो आणि त्या निर्देशाचं पालन करत अक्षरशः असे सुपर व्हिडिओ जे बनवतो हा तन्मय बनवतो. विषय कसा आहे ना, त्याला मी नेहमी स्टेजवर नेण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तो खूप छोटा असल्यामुळे त्याचा जे नर्वसनेस आहे या सगळ्या गोष्टीसाठी तो फेस करायला थोडासा भीती, म्हणून तो स्टेजच्या असं समजा ना की तो पडद्यामागचा कलाकार आहे, त्याला पडद्यामागे राहूनच त्याला ते कला अवगत होते. समोर आली की ती कला थोडीशी त्याची असा विषय होऊन जातो. म्हणजे काही लोक जे असतात ना पडद्यामागे आपल्याला सुंदर दिसतात आणि पडद्यासमोर जे सुंदर दिसतात त्या मागचं खूप मोठं कारण तन्मय आहे. आणि तन्मय विलासला प्रत्येक जागी साथ देतो. आपली जी भाषा असते गावठी असते, लोकांना जवळ करणारी असते.
म्हणजे आपण खूप शुद्ध भाषेत असं जात नाही का व्याकरणाची भाषा घेऊ, जी आपली आम बोलचालची भाषा आहे ती आपण वापरतो. ते सगळं तुम्हीच लिहिता आणि हे कसं काय सुचतं बा आपल्याला आता हे करायचं, म्हणजे दिवसभर तो दिमाग आपला तसा चालत राहतो का आपल्याला आता हे करायचं ते करायचं आहे. आणि पूर्वी काही म्हणजे हे सुरू होण्याच्या पूर्वी 2021च्या पहिले पूर्वी काही लिहायचे का तुम्ही असं? हो, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तर माणसाला जेव्हा लिहिण्याची कला असते तर ती कलेला कुठं ना कुठं वाव भेटला पाहिजे. माझी एक डायरी आहे जी मी ती लिहित असतो आणि त्या डायरीमध्ये मी खूप साऱ्या कविता पण लिहिल्या आहे. लिहिण्याची जी कला आहे आणि लिहिण्याची जी आवड आहे ते पहिल्यापासूनच आहे. आणि राहिला विषय जे मी व्हिडिओ बनवतो त्यात कुठला कुठला संदेश जाते. विषय कसा आहे ना, मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये खूप सारे प्रश्न आहे, समस्या जे लोकांच्या समस्या आहे, प्रश्न आहे ते मांडणं खूप गरजेचं आहे. आणि मुळात कसं आहे ना, प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम्स असतात पण त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करणारे लोक खूप कमी असते आणि प्रॉब्लेम्सला चिडवणारे हिणवणारे खूप लोक असतात. तर मी प्रयत्न काय करतो ना की जे समाजामध्ये होणारे प्रश्न आहे, जे समाजामध्ये होणाऱ्या घडामोडी आहे त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवतो. आणि त्याच्यामध्ये काय होऊ शकते, मला मोटिवेशन खूप आवडते. मी पहिल्यापासून मला आवड आहे, मोटिवेशनची आवड आहे आणि कॉमेडीची आवड आहे. तर मी काय केलं, एक मोटिवेशन आणि कॉमेडी याचा एक मिक्सर तयार केला आणि तो मी लोकांना सर्व करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझा मोटिव्ह तो असते की कॉमेडी पासून सुरू होऊन त्याच्यातून कुठला कुठला संदेश गेला पाहिजे. कारण आज समाजाला कसं आहे ना, तुम्ही जास्त जर मोटिवेशन द्याल ते पॉयझन बनते आणि जास्त कॉमेडी द्याल ते पॉयझन बनते. मग त्याचं मिक्सचर करून आपण लोकांना काहीतरी देऊ शकतो, योग्य सांगड घातले पाहिजे. हा, ते देऊ शकतो. त्यानं काय होईल ना, लोक एंटरटेनमेंट होणार आणि सोबत सोबत त्यांना काही ना काहीतरी संदेश पण भेटत. त्यामुळे ही माझी जी वेगळी ओळख निर्माण झाली त्याचमुळे झाली. आणि मी काय करतो ना, होतावरी जे समाजामध्ये होणारे विषय आहेत त्याच्यातून ट्रेंडिंग टॉपिक पकडून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. काय असते ना, टॉपिक खूप सारे आहे, असं काहीच नाही की टॉपिक नसतात. टॉपिक खूप सारे आहे, फक्त आपल्या करण्याची जिद असली ना टॉपिक ऑटोमॅटिक तुम्हाला सुचत जाते. तुम्ही त्याच्यामध्ये काम करत जाता आणि करता करता समाजामध्ये आजूबाजूला जे दिसते त्याच्यातच कॉमेडी आहे, त्याच्यातच मोटिवेशन आहे, त्याच्यात सगळं आहे. बस मी तेच पकडतो आणि तेच लोकांना मी सर्व करतो. त्याच्यामुळे जे काही आज नाव झालाय किंवा हा सगळा आदर मान सन्मान आहे तो त्याचमुळे आहे. फक्त सोशल मीडियामध्ये व्हिडिओ बनवूनच नाही तर त्या व्हिडिओवर अभिनय करता आला पाहिजे. जे आपण ते स्क्रिप्ट लिहितो, जी पटकथा लिहितो, जे आपण जे काही डायलॉग्स लिहितो त्यावर अभिनय करता आला पाहिजे. तर अभिनयाचं प्रशिक्षण कुठं घेतलं का, म्हणजे आपले जे मराठी कलाकार आहेत किंवा एक आपला आयडल असतो की मला आता हा आवडतो, कोणी असू शकतो, तर असं काही एखादा आवडता कलाकार आहे का आपण ज्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला आपण नक्कल करण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपला एखादा आवडता कलाकार कोणता आहे? माझा आवडता कलाकार म्हणून असं काहीच नाही, सर्व माझे आवडते आहे. म्हणजे स्पेशल वन असा कोणीच नाही. लक्षा मामा असो, त्याच्यानंतर अशोक मामा असो, हे जे कलाकार आहे ना हे म्हणजे मनात घर करणार आहे. कारण मला कॉमेडी आवडते. जसं महाराष्ट्राची हास्य जत्रा हे मी पाहतो, त्याच्यातला एकूण एक कलाकार मला आवडते. कारण प्रत्येक माणसाची युनिकनेस आणि त्याची खासियत आहे, तो तेच करू शकते. जे माझं काम आहे ते मी करू शकतो, तन्मयचं काम आहे ते तन्मय करू शकते, नितीनचं काम आहे ते नितीन करू शकते, संकेतचं काम आहे ते संकेत करू शकते, तुमचं काम तुम्ही करू शकता. त्याच्यामुळं प्रत्येक कलाकाराची जे माझ्या मनामध्ये छवी आहे ते आपापल्या परीने त्यांची बेस्ट आहे. त्याच्यामुळे असं कोणी स्पेशल वन नाही आहे. आणि सर्वच कलाकार मला आवडतात. असं नाही की कोणता शाहरुख खान आवडत नाही की सलमान खान आवडत नाही, प्रत्येक आवडतं. कारण प्रत्येकाची खासियत आहे त्यामुळे मला आवडते. आणि कसं आहे ना, हे जे लिहिण्याची आवड किंवा सगळ्या गोष्टी आहे ह्या तिथूनच मला आणि अवगत होत गेल्या आणि ते करता 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 आज इथपर्यंत येऊन गेलो. अभिनयाची कला अवगत असणे खूप आवश्यक. हा, आणि तुम्ही एक क्वेश्चन विचारला होता की अभिनयाची कला काय विचार करता, तो विषय, तो प्रश्न मी विसरलो होतो. तर विषय कसा आहे ना की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो किंवा शाळांमध्ये होतो मला स्टेजवर जायची भीती वाटत होती. मी कधीच भाषण नाही दिलं, कधीच नाही. एवढी आवड होती लिहिण्याची सगळं, पण मी कधीच भाषण नाही दिलं. भाषण म्हणलं की थरथर थरथर होतं, जमाच नाही. पण जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो, लहानपणी असं वाटायचं मला की यार आपण पण टीव्हीवर दिसलो पाहिजे, आपल्याला पण कोणतरी ओळखलं पाहिजे, एक आवड असं वाटायचं. पण मग कसं वाटायचं, अरे आपण याला मिडल क्लास माणूस, आपल्याला कोण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये घेणार आहे, काय होणार आहे. पण युट्यूब आणि जे सोशल मीडिया आहे यांनी ते माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलं. जे लोक मला ओळखणार आणि पिक्चरमध्ये जाणार, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणार, हे तर मी विचार करतच नाही. कारण तर माझं हे मत आहे की माझे लोक माझ्यावर प्रेम करणारे आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. फिल्म इंडस्ट्री किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर सोडून द्या, पण एक ते जे माझ्या माइंडमध्ये होतं ते इथून भेटलं. आणि कला क्षेत्राची आवड म्हणलं तर कसं तिथूनच आली.
पण मी विचार केला नव्हता की एवढ्या लोकांपर्यंत जाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी होईल. कारण तर मी खेड्यातला माणूस, 2 खोलीच्या घरामध्ये राहणारा माणूस नाही विचार करू शकत ना. पण माणसाचे स्वप्न जर असले तर होऊ शकते, हे मला आज समजलं. म्हणजे पहिल्यापासूनच जेव्हापासून मी बिझनेसमध्ये म्हणा किंवा सगळ्या गोष्टी करत होतो, माणसाने मेहनत केली तर सगळं भेटते, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. आणि स्वप्न हे पाहिले पाहिजे, स्वप्नही पूर्ण होतात. म्हणजे अभिनयात आता कुठल्या म्हणजे भीती राहत नाही आता. नाही, पहिले जी राहत होती आता सगळी पूर्ण निघाली. फर्स्ट टाइम जेव्हा मी स्टेजवर चढलो तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण फर्स्ट टाइम जेव्हा मी स्टेजवर चढलो तेव्हा माझ्या समोर 10,000पेक्षा जास्त लोक होते. 10,000पेक्षा जास्त लोक असणं म्हणजे आपल्या मनात किती भीती, शब्द असे अडखडत होते, निघत नव्हते, डोळ्यात पाणी होतं, इमोशनल होऊन माणूस. पण ते जी भीती हळूहळू निघून गेली. आता बोलण्याची भीती वाटत नाही, कोणा स्टेजवर किती लोक असले तरी भीती वाटत नाही. हे कसं एक प्रॅक्टिसनं हळूहळू निघून गेली. पहिले ऍक्टिंग करायची म्हणलं तरी जमत नव्हती, ते शिकलो आम्ही, करत गेलो त्या गोष्टी आत्मसात करत गेलो. खूप सारे पुस्तकं वाचले, ऍक्टिंगचे पुस्तकं वाचले, लिडरशिपचे पुस्तकं वाचले. या गोष्टीमुळे त्या गोष्टी इम्प्लिमेंट कशा करायच्या हे समजत गेलं. आणि 4 वर्षामध्ये जे आहे मी एक चांगल्या पद्धतीनं ठीकठाक आपली एक ऍक्टिंग म्हणा या सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे अजून मी फुल झालो नाहीये, कारण तो कोणताही माणूस हा परफेक्ट नाहीये. मी शिकत गेलो आणि आता त्या गोष्टी आम्हाला इम्प्लिमेंट करता येते की कोणतं कॅरेक्टर कसं करायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या गोष्टी समजायला लागल्या आणि आता ते बऱ्यापैकी होऊन जाते. तर साधा माणूस जो तुम्हाला पडद्यावर दिसतो, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतो ना, त्याच्या मागे मेहनत खूप आहे. अभिनय शिकणं किंवा बोलण्याची कला शिकणं, संवाद लेखन, पटकथा लिहिणं, स्टोरी लिहिणं, व्हिडिओ बनवणं, या गोष्टी आपल्याला पडद्यावर फक्त 1 ते 1.5 मिनिटं दिसतात. पण त्यामागची विलासची मेहनत जवळपास 5 वर्षांची आहे. 5 वर्षापासून तो लगातार झटतोय. झट्टेच त्याचं आडनाव आहे. तो लगातार झटतोय आणि तुमच्या समोर कंटेंट आणण्यासाठी दिवस रात्र तो म्हणजे काही ना काही आपल्या मनात विचार करत असतो. आणि आम्ही आता इंटरव्ह्यू घेतो ना, याच्या मनात काही ना काही चाललं असेल की आता मला यानंतर हे करायचं. तर मी आता सामाजिक बांधिलकीबद्दल विलासला प्रश्न विचारला होता, शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल विचारला होता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्याकडे वीज पडली आणि 22 बकऱ्या तिथे ठार झाल्या. शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. तर विलासनं यासाठी एक पुढाकार घेतला होता, तो काय सांग? कसं आहे ना, माझा कंटेंट असा आहे आणि मला मनातून असं वाटते की लोकांची कुठं ना कुठं मदत केली पाहिजे. कारण कसं आहे ना, समाजाचं काही ना काही तर देण्याचं आपलं कर्तव्य बनते. आपण जेव्हा समाजामध्ये आलो तर फक्त आपलं पोट भरणे नाही तर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, या उद्देशाने आम्ही खूप सारे उपक्रम चालवत असतो. आणि त्यातल्या त्यात मी शेतकऱ्याचे व्हिडिओ बनवतो. मी शेतकऱ्यामधून आलेला व्यक्ती आहो. मी माझ्या घरी शेती नाहीये पण एक मजूरदार आहो, पण मी त्या शेतीमधून आलेला व्यक्ती आहो. त्याच्यामुळे मला शेतीमध्ये काय प्रॉब्लेम होते, काय गोष्टी फेस करावं लागते. आणि एखाद्या माणसाचं जीवन जेव्हा त्या पूर्ण बकऱ्यावर चालत होतं, त्याच्या घरी त्याची पोरगी आहे लग्नाची, आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा त्याच्या बकऱ्यावर वीज पडली आणि ते मेल्या, म्हणजे जवळपास 2.25 लाखाचं नुकसान जेव्हा तो व्यक्ती सहन करताय. 500-1000 रुपये ठीक आहे, पण जेव्हा 2.25 लाखाचं नुकसान तो सहन करताय तर कोणत्याही सर्वसाधारण माणसाला त्या गोष्टीची झूज येणार आणि वाटणार. मोठ्या मोठ्या लोकांना नाही वाटणार, पण माझ्यासारख्या माणसाला नक्की वाटणार, कारण तर मी तेथून आलो आहे. 2.25 लाख रुपयाचं नुकसान म्हणजे काय होते, हे मोठी अमाऊंट आहे. आणि आपलं समाजाला काहीतरी देणं आहे या उद्देशानं मी कुठं ना कुठं लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना जवळपास 20-25 हजारापर्यंत मदत गेली असेल. आता त्यांचा अकाउंट नंबर वगैरे मी टाकला होता आणि फिजिकली पण काही लोकांनी त्यांना मदत केली आहे. तर तेच की आपल्या समाजाचा कुठं ना कुठं देण्याची दायित्व बनते, त्या हिशोबाने आम्ही ते करत असतो. तर एखादा व्हिडिओ आठवतो का जो बनवताना खूप भावना अनावर झाल्या आणि असा व्हिडिओ जो न विसरता येणार असा प्रसंग आहे जो तुमच्या सोबत घडला? प्रसंग तर खूप सारे आहे, पण जो व्हिडिओची गोष्ट केली तर व्हिडिओ काळजाला भिडणार असा व्हिडिओची जी गोष्ट केली ना, मी काय करतो ना, कोणताही व्हिडिओ बनवताना पहिले आमची प्रॅक्टिस होते. तर प्रॅक्टिस होत असताना आमची एक व्हिडिओ होता जो आई आणि बायको या दोन्ही मध्ये जे मधातला माणूस फसते, एक नवरा फसते, तर त्याची काय कंडिशन होते, तो व्हिडिओ जो आम्ही बनवून राहिलो होतो. माझ्या समोरच माझी बायको उभी होती. माझ्या घरी तसं कुठलं वातावरण नाही की आईचं घरवालीचं पटत नाही, सर्व पटते मस्त, त्यांनी आई बाणी आणि मुलीवर राहते. पण तो जो व्हिडिओ बनवताना मी लिहिला होता, तो लिहिताना मला वाटलं की नाही हे काढायची गरज आहे. आणि तो लिहिल्याच्या नंतर जेव्हा आम्ही तो प्रॅक्टिकली जेव्हा करत होतो तेव्हा खरंच अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण ते जे सिच्युएशन आहे, एक माणूस म्हणून मी समजू शकत होतो की एक आई आणि एक बायको या दोघांना समजून घेणं, आणि ते फक्त तो माणूसच समजू शकतो ज्याचं लग्न झालं आहे आणि ज्याला आई आहे, तोच माणूस समजू शकतो. त्यामुळं त्या सिच्युएशन मध्ये माझ्या घरी नाही तसं, पण ते
जेव्हा डायलॉग आणि त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो आम्ही, तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. मी रिअल मध्ये त्यावेळेस म्हणजे रिअल होऊन म्हणजे ते आत्मसात करून तो व्हिडिओ बनवला होता. आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो ना, कुठलीही समजा जर एक शिकवण आहे, ऍक्टिंग मध्ये एक शिकवण आहे की जर तुम्हाला डोळ्यात पाणी आणायचं असेल नॅचरली, तर तुमच्या सोबत झालेला एक असा क्षण आठवा त्या वेळेस की तुमच्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी येणार. जबरदस्तीचं पाणी नव्हतं, ते ओरिजिनल पाणी होतं. कारण तो क्षण जर आठवू आपण तर तो होऊन जाते. तर अशा पद्धतीने ते होत असते. तर अभिनय जो असतो ना, फक्त मोठ्या पडद्यावर नसतो, तर सोशल मीडियावरही असतो आणि आपल्या मोबाईलवरही असतो. तर विलास याचं अतिउत्तम उदाहरण आहे. तर आता आपण म्हणजे आई आणि पत्नी बद्दल बोललो तुमच्या, तर त्यांची साथ कशी मिळते? नेहमी बाहेर राहावं लागतं, कारण वनी मारेगावच्या अशा कित्येक फेऱ्या मी तुमच्या पाहिलेल्या आहेत. कुठल्या ना कुठल्या दुकानावर काही बनवताना, काही संदेश देताना तुम्ही नेहमी दिसता. तर त्यांची साथ कशा प्रकारे भेटते तुम्हाला? माझ्या घरी माझ्या फॅमिलीमध्ये असा कोणीच व्यक्ती नाही जो मला सपोर्ट करत नाही, जो मला असं सांगत नाही की तू व्हिडिओ बनवू नको किंवा मग व्हिडिओ नाही बनवले पाहिजे. या सगळ्या गोष्टीमध्ये फुल सपोर्ट असते माझ्या घरच्यांचा. कारण त्यांना माहित आहे याची व्हॅल्यू. एक असा एक क्षण आलता की ज्या टायमाला माझ्या भावाला फोन केला होता त्याच्या मित्रांनी की तुझा भाऊ इथं पहिला जो फर्स्ट व्हिडिओ बनवला मी, तुझा भाऊ इथं काय करताय यार, नगरपंचायत पाशी मेन चौकामध्ये काय करताय, फालतूपणा काय करत आहे. माझ्या भावानं त्याला सांगितलं तुला काहीच माहित नाही, तू आपलं काम कर. त्याला का करायचं आहे तो बरोबर त्याचं काम करत आहे. म्हणजे माझ्यापर्यंत याच्या पहिलेच माझ्या भावाने त्याला तिथंच तोडलं, विषय तिथंच खतम केला. काहून तर माझ्या भावाला माहिती आहे या गोष्टीत पॉवर किती आहे. त्याच्यानंतर राहिला विषय माझ्या घरवालीचा. माझ्या घरवालीला उलटा आनंद होते की मी व्हिडिओ बनवले, तर ते स्वतः पोट धरून हसते, तिचे हसते आणि सपोर्टफुल आहे. कुठल्या लेडीज कॅरेक्टर सोबत मी व्हिडिओ बनवले, काही बनवले, मला टेन्शन नाही. कारण त्यांना हे माहित आहे की हा व्यक्तीच्या कॅरेक्टर बनवते, कोणतेही एक व्हिडिओ बनवते आणि ते कॅरेक्टर फेस करते, ते कशा पद्धतीने शूटिंग होते त्यांना माहित आहे. त्यामुळं माझ्या आईचं असो, माझ्या घरवालीचा असो, माझ्या भावाचा असो आणि जे कोणी मला सपोर्ट करणारे आहे, माझ्या टीम मधले जे सर्व लोक आहे, हे सर्व मला टोटली एवढ्या पद्धतीनं सपोर्ट करतात की कुठलीही मदत लागली तरी रेडी असतात. आणि आज त्यांच्याच मुळे, त्या सपोर्ट मुळेच आज मी इथं बसलो. सोशल मीडियावर जे नवीन नवीन कंटेंट क्रिएटर येत आहेत आणि आपल्या भागातूनही काही लोक आता करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना काय सल्ला देशील? कारण तुमची जी तपस्या ती 5 वर्षाची आहे आणि संयम खूप आवश्यक आहे या फील्डमध्ये. कारण फॉलोअर्स सहजासहजी वाढत नाही, कारण लोक स्क्रॉल करतात. जोपर्यंत चांगलं कंटेंट दिसत नाही लोक थांबत नाही तिथं. आणि स्क्रॉलचा जो आज आहे, करोडो रील्स रोजच्या रोज अपलोड होतात, तर तिथं थांबलं पाहिजे आणि क्रिएटर लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि संयम, धैर्य किती आवश्यक आहे या गोष्टींमध्ये? कसं आहे ना, कोणतंही काम करायचं म्हणलं तर त्या कामासाठी माणसाला अनुभव महत्वाचा असतो आणि अभ्यास महत्वाचा असतो. जसं उदाहरण सांगायचं म्हणलं की समजा एखाद्या व्यक्तीला ग्रॅज्युएशन करायचं आहे, तो काय करते, पहिले फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयर, त्याच्यानंतर तो ग्रॅज्युएशन होते. फर्स्ट इयर मधून ग्रॅज्युएशन नाही होत ना. तसंच कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा जाऊ तर पहिल्याच दिवशीच आपण त्याच्यात पारंगत होत नाही. त्याच्यामुळे कोणतंही काम करायचं असो, मग सोशल मीडिया असो किंवा XYZ कोणतंही काम असो, त्या कामामध्ये आपला तनमन धनाने आपण जर करू तर ते काम तुमच्यासाठी काम करायला लागते असं मला वाटते. आणि खरोखर सोशल मीडियामध्ये काम करायसाठी ना काहीच महत्वाचं नाही आहे. फक्त तुम्हाला जे शिकायला भेटते ते शिका. मी आतापर्यंत शिकतो. माझ्यापेक्षा लहान व्यक्ती असेल तर त्याच्याकडून शिकतो, मोठा असेल त्याच्याकडून शिकतो. कारण माणूस शिकला तर त्याच्यातून त्याला गोष्टी समजत जाते की नाही असं करायचं आहे, तसं करायचं आहे. आणि कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. सोशल मीडियामध्ये तुम्हाला काम करायचं असेल, अल्गोरिझमला समजणं लई महत्वाचं आहे. अल्गोरिझम समजणं ह्यासाठी महत्वाचं आहे कारण तर आपल्याला काम तिथं करायचं आहे. आपल्या मनानुसार काम करण्यापेक्षा सोशल मीडियानुसार काम करा, अल्गोरिझम नुसार काम करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला कोणालाही जर समजा सोशल मीडियावर ग्रो व्हायचं असेल आणि समजा जर फेमस व्हायचं असेल तर काम हे प्युअर करा, चांगलं करा आणि लोकांना आवडेल असं करा. शिवीगाडी करून तर एका दिवशी फेमस होता येते, पण तुमचं कुठं ना कुठं समाजामध्ये मानसन्मान झाला पाहिजे, आदर सन्मान झाला पाहिजे, अशा पद्धतीचं काम करा. तुम्हाला मानसन्मानाची आणि पैशाची कधीच कमी पडणार नाही. सोशल मीडियावर बहुत पैसा त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये टिकणं आणि प्युअर काम करणं खूप गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे कन्सिस्टन्सी, हे खूप महत्वाची आहे. हे करा तर सगळंच होते. आम्ही जवळपास 13 महिने झाले काम करत आहोत. फेमस जे झालो समजा त्याच्या पहिले पण केलं, पण 13 महिने असा एकही दिवस नाही गेला का ज्या दिवशी आम्ही पोस्ट नाही टाकली. विचार करा, एका 2-2, 3-3 पोस्ट टाकल्या, पण असा एकही दिवस नाही का ज्या दिवशी आम्ही पोस्ट टाकली नाही.
त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तेव्हाच माणूस ग्रो होऊ शकते आणि तेव्हाच माणूस स्टेबल होऊ शकते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, विला जो सल्ला देतो तो खूप मोलाचा आहे. नियमितता आवश्यक आहे. जितके नियमित राहाल सोशल मीडियावर तितकं तुम्हाला यश तुमच्या जवळ येत जाईल. आणि कंटेंट जो आहे, जो विलाचा जो आत्मा आहे, जो याच्या इतके म्हणजे त्यांना जे तयार केला आहे, कंटेंट हा आत्मा आहे. आणि जितकं तुमचं चांगलं कंटेंट असेल, लोकांजवळ भिडणारा असेल, लोकांच्या काळजाला भिडणारा असेल, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत. आत्ताच आपण बोललो कन्सिस्टन्सी बद्दल, नियमितता किती आवश्यक आहे. तर सोशल मीडियावर नेहमी अपडेट राहावं लागतं, कारण रोज एक नवीन कंटेंट येतो, रोज नवीन स्टोरी येते, रोज नवीन प्रकार चालतो आणि एक विषय असतो सोशल मीडियावर, तो आठवडाभर, हप्ताभर, महिनाभर चालत असतो, ट्रेंड करतो तो. एकच आयडिया वारंवार चालत नाही आणि प्रत्येक वेळी नवीन कंटेंट आणावा लागतो, काहीतरी नवीन लिहावं लागतं, लोकांसमोर ते प्रस्तुत करावं लागतं. तर तुझ्या मेंदूत सतत काही ना काही विचार सुरू असतो का आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं, उठता बसता. आणि यासाठी प्रेरणा कुठून मिळते, म्हणजे इन्स्पिरेशन कुठून मिळते यासाठी? इन्स्पिरेशन म्हणलं तर कसं आहे ना, महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की आपले ड्रीम्स काय आहे. ड्रीम्स जर असले की नाही, माझं एक ड्रीम आहे की मला आपल्या वनी क्षेत्रामध्ये, आपल्या भागामध्ये कमीत कमी बजेट 1 करोडचा मला पिक्चर बनवायचा आहे. हे माझं ड्रीम आहे. मला काय पाहिजे की माझ्यापाशी आयफोन पाहिजे का, मला ऍपलचा लॅपटॉप पाहिजे का, मला जवळ पैसा भरपूर असला पाहिजे का, माझ्या ड्रीम कार कोणती आहे, काय आहे, हे जेव्हा तुम्हाला पाहिजे. मी आता एक माझी ड्रीम कार घेऊ शकतो, पण ड्रीम कार घेऊन त्या गाडीमध्ये टाकासाठी पेट्रोल लागल, ते सहन करू शकेल का? माझी कॅपेबिलिटी आहे का तेवढी? नाही ना. तर म्हणून ते ड्रीम ठेवून त्या ड्रीमसाठी काम जर केलं तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होती. मी कधीही पैशाचा विचार केला नाही की मला पैसा येईल बा, यासाठी कधी काम नाही केलं. माझ्या सोबतचे लोक कमवत होते सोशल मीडियामधून 2-2, 3-3 हजार फॉलो झाल्याच्या नंतर, पण मी कधीच पैशासाठी काम नाही केलं. मी माझ्या कंटेंटसाठी आणि माझ्या स्वतःसाठी काम केलं, माझ्या ड्रीमसाठी काम केलं. तेव्हा कुठे ह्या सगळ्या गोष्टी होती. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे 1 लाख फॉलोअर किंवा हे 1.5 लाख फॉलोअर, हे माझं ड्रीम होतं, हे माझं स्वप्न होतं की एक दिवस मला हे करणे आहे. आणि आमचं टार्गेट होतं, मेन म्हणजे टार्गेट ठेवा. टार्गेट ठेवलं सगळंच होते. आमचं पहिलं टार्गेट होतं की 6 महिन्यापर्यंत 10,000 फॉलोअर करायचे. ते आम्हाला 15 दिवसातच भेटले. पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा भेटले 10,000, तिथून एक टार्गेट ठेवलं होतं की 1 वर्षाच्या अंदर आपल्याला 1 लाख फॉलोअर करायचे. आणि फक्त 13 महिन्यात, म्हणजे 1 महिना भली अगाऊ गेला असेल, पण फेसबुकचं तर ऑलरेडी 8 महिन्यात झाल्या. पण इथं आम्ही टार्गेट ठेवलं होतं की 1 वर्षामध्ये आपल्याला आपले 1 लाख फॉलोअर करायचे. आणि ते जर टार्गेट ठेवलं, तुमचं ड्रीम जर असले, तर ते नक्की पूर्ण होणार आहे. माझे ड्रीम खूप मोठे आहे, माझं विजन खूप मोठं आहे. मला इथंच थांबायचं नाही आहे, खूप दूरपर्यंत जायचं आहे. त्याच्यासाठी मी या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी अडखळत बसत नाही. मी आपलं विजन पकडतो, त्यासाठी काम करतो. माझ्या घरी माझे सगळं ड्रीम असे भीतीवर लावलेले आहे. मी त्यांना पाहत असतो, त्यांना विचार करत असतो. आणि राहिला विषय कंटेंटचा, विचार करण्याचा, तर कधी कधी अशी सिच्युएशन होऊन जाते की विचार करता 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 माणूस डोकं दुखायला लागते. 12-12, 1-1 वाजेपर्यंत चालला जाते टायमिंग, की काय कंटेंट करू शकतो. प्रेशर येऊन जाते कधी कधी, आणि कधी कधी इझी होऊन जाते. म्हणजे असं बोलता चालताच कंटेंट सुचून जाते, बनवून मोकळा होऊन जातो मी. अशा पद्धतीने कंटेंट बनवणं हे खूप कठीण नाही. फक्त तुम्हाला त्यासाठी माइंड फ्री ठेवा लागते आणि एकदम प्रेशर घेऊन नाही जमत. रिलॅक्स होऊन काम केलं तर सगळं इझी होऊन जाते, सगळं सोपं होऊन जाते. आणि मेन म्हणजे आपल्या कंटेंटसाठी, आपल्या स्वप्नासाठी जर काम केलं, मी कधीही कोणाला काही सांगत मी एकच सांगतो, भाऊ तुमचे स्वप्न महत्वाचे आहे. स्वप्नासाठी जगा, सगळंच पूर्ण होते. हे माझं स्वप्न होतं इथून 1 वर्षा पहिले की मला 1 लाख फॉलोअर करायचे टार्गेट होतं. ते आम्ही अचीव्ह केलं. 1 वर्षात करायचं होतं म्हणून मी 13 महिन्यात केलं. म्हणून मी 1 वर्षात नाही झालं म्हणून काय रडत बसलो नाही. कसं आहे, जीवनामध्ये आज होणारी गोष्ट उद्या होईल, परवा होईल, पण जर टार्गेट नाही ठेवू, आपले ड्रीम नाही ठेवू, तर पूर्ण होणार नाही. हे जे सगळं झालं हे माझ्या ड्रीम मुळे, माझ्या टार्गेट मुळे. आणि मी कोणत्याही गोष्टीचं टार्गेट ठेवून चालतो. एक म्हणजे एवढ्या दिवसात करणे आहे, आणि ते मग इझिली 12 महिन्यात वाजत 13 महिन्यात झालं, पण झालं. सकारात्मक विचारसरणी खूप आवश्यक. आपल्याबद्दल चांगला विचार करणं, बस स्वतःवर माणसाचा स्वतःवर विचार प्रभुत्व पाहिजे आणि चांगले विचार पाहिजे. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं इझी होते. काही कठीण नाही आहे. लोकांना वाटते की आता मी पण एवढा फेमस झालो, पण तरी मी कधी स्वतःला असं वाटत नाही मला का मी खूप फेमस झालो म्हणून. मी घरी असेल तर मी असं समजा बसलो, मी फरशीवर चटई टाकली आणि बसलो, असं वाटतं यार मी तर विलास ठोस होतो. घराच्या बाहेर निघल्यानंतर लोक जेव्हा मला ओळखायला लागते तेव्हा मला वाटते का साला मी काहीतरी फेमस झालो. पण घरी जेव्हा आहो, घरचे लोक आहे, माझ्या आजूबाजूचे लोक आहेत, त्यांना मी फेमस नाही ना, मी तोच आहो, विलास तोच आहो. पण जेव्हा मी लोकांमध्ये जातो तेव्हा मला कुठे वाटायला लागते का मला लोक मी काहीतरी काम केलं त्याचा मला फायदा होत आहे.
असं आहे. त्याच्यामुळे कसं आहे ना, आपण जसं आहोत तसं जीवन जगायचं. माझ्यात पहिले तसाच होतो मी आणि आताही तसाच आहोत. म्हणजे इझिली अवेलेबल आहे कोणाचं. बस टेन्शन वाला काम नाही. आपण तेवढं एकदम गर्व करून काय करायचं आहे. ज्या लोकांनी आपल्याला येतं एवढं डोक्यावर घेऊन नाचवत आहे त्याच लोकांसाठी आपण काम करून राहिलो आणि त्याच लोकांना वेळ नाही देणार तर काय मतलब आहे. मला मेसेज केल्याच्या नंतर 24 घंट्याच्या अंतर त्या माणसाला रिप्लाय जाते. असं कधीच नाही झालं की त्या माणसाला रिप्लाय दिलं नाही. सर्व टोटल फेसबुक असो इंस्टाग्राम असो सगळ्या ठिकाणी मी कोणी मला कॉल केला मी कॉल बॅक करून टाकते. कारण काय करायचं आहे, गर्व करून एवढं काही अर्थ नाही. कुठं जायचं कुठं आहे, वर जाऊन का घेऊन जायचं आहे असं म्हणलं जाते ना. वर घेऊन का जायचं आहे, इथं जगून राहायचं. आमच्या प्रेक्षकांसाठी आता शेवटचा पार्ट आपल्या इंटरव्ह्यूचा. आपल्या प्रेक्षकांसाठी आता जे माझे फॉलोअर्स आहे, इंस्टाग्रामवर आहे, युट्यूबवर आहे, फेसबुकवर आहे, त्यांच्यासाठी एखाद्या साध्या माणसाची एखादी गोष्ट सांगा. म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये एखादा कंटेंट येऊन जाईल. साध्या माणसाची गोष्ट म्हणजे कसं आहे ना, साधा माणूस म्हणजे माझ्या इंटरव्ह्यू साठी एखादा कंटेंट समजा. आता आपण इंटरव्ह्यू घेत आहोत त्यासाठी एखादा कंटेंट म्हणजे फनी टाईप पाहिजे की काय म्हणताय. फनी टाईप तुम्ही तयार करू शकता. हा तर कसं आहे ना, माझा एक डायलॉग होता जेव्हा मी पहिले व्हिडिओ बनवला होता. पहिल्याच व्हिडिओ मध्ये माझा डायलॉग होता की रस्त्यानं जाणारी हरेक पोरगी मला पटते, रस्त्यानं जाणारी हरेक पोरगी मला पटते. बाप म्हणते कावाबे उल्लुके पट्टे आणि मित्र म्हणते हे सोय वाघाचे पट्टे आणि मोह नाव आहे विलास झट्टे. तर विलास झट्टेचा इंटरव्ह्यू घेऊन मला खूप आनंद झाला. कारण आपल्या परिसरातील माणसांचा इंटरव्ह्यू घेणं मला खूप आवडतं. आणि हा जो विलास झट्टे यानं वनी मारेगाव आपलं म्हणजे विधानसभेचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे. आणि माझी इच्छा आहे की याचे जे कंटेंट आहे ते सबटायटल होऊन भारताच्या इतर क्षेत्रातही जावे, भारताच्या इतर प्रांतातही जावे. तर विलास झट्टे तुमचं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. खूप छान साथ दिली विलासला. आणि पडद्यामागचा आवाज विलासचा हाच आहे. आणि मला म्हणजे खरं सांगतो की खूप आनंद होता या विलास झट्टेचा इंटरव्ह्यू. मी आजपर्यंत अनेक राजकारण्यांचे इंटरव्ह्यू घेतले, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचे इंटरव्ह्यू घेतले, पण कंटेंट क्रिएटर म्हणून सोशल मीडियावर विलासचे जे स्थान, विलासने जे आपलं मिळवलेलं आहे, तो पोहोचला आहे, त्याचा मला खूप अति आनंद आहे. आणि अशीच मेहनत करत राहू. आज त्याचे 1 लाख फॉलोअर्स आहे आणि मी सकाळी त्याला भेटतो तर मी म्हटलं की 1 करोड पर्यंत तुम्ही पोहोचावं. आणि त्याने भरभरून साथ दिली की मला 1 करोड पर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही साथ द्या, विलासला साथ द्या. विलासचं इंस्टाग्राम चॅनल, फेसबुक चॅनल आहे, युट्यूब चॅनलचं नाव सांगा. लोक विलास झट्टे, माझं नाव जे आहे विलास झट्टे, बस विलास झट्टेच्याच नावानं सर्व आयडिया आहे माझ्या. आणि नमुने प्रोडक्शन नावामुळे माझं युट्यूब चॅनल आहे, ते पण विलास झट्टे आणि नमुने प्रोडक्शन. आणि नमुने प्रोडक्शनच्या हिशोबातून आम्ही सर्व हे जे काम करतो, हे नमुने प्रोडक्शन पहिले जे जन्म झाला होता तिथूनच होते. म्हणून विलास झट्टे सर्च केलं किंवा साधा माणूस सर्च केलं तर सर्व येऊन जाते. तर नमुने म्हणाला विलास. आणि आपण त्याचे व्हिडिओ पाहून इतके आनंदित होतो. त्यांना नाव त्याच प्रकारचं ठेवलेलं आहे. आणि आता त्यांना कविता सांगितली होती झट्टेबद्दल. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आमचा इंटरव्ह्यू पहा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. साध्या माणसाची कहाणी जी आहे, त्यानं जो संघर्ष केलेला आहे, त्याचं जे पाठबळ, त्याचे घरचे जे त्याला पाठबळ देतात आणि सोबत तो कंटेंट क्रिएशन कसा करतो, हे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. नवीन कंटेंट क्रिएटरला माझी ही विनंती आहे की विलास झट्टेचे व्हिडिओ पहा, त्यापासून काही शिका, नवीन बोध घ्या, स्वतःला समोर घेऊन जा. आणि विलास तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार आहे. तर पुनश्च एकदा विलास भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद. साधा माणूस एकदम.